नमस्कार मंडळी, रेसिपी स्वामीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आज बनवायची होती चवळीची भाजी, पण न शिजवता भाजी कशी बनवायची, मग न शिजवता कशी बनवणार म्हणून म्हटलं चला थोडीशी वेगळी बनवूया। तर इथे 250 ग्राम भाजी घेतली आणि 250 ग्राम भाजी एक 5-6 माणसांमध्ये एकतर खाऊन आणि टिफिनला नेऊन पुरत नाही सुक्कीवाली, तर मग जास्त ओली केली तर टिफिनला नेता येणार नाही, तर म्हणून म्हटलं थोडीशी वेगळी बनवावं। तर इथे मी तेल घेतलं आहे आणि तेलात नेहमीपेक्षा थोडी जास्त साईजमध्ये कट केली मी चवळी आणि छान क्रिस्पी भाजून घेतली मीडियम आचेवर। तर मला छान क्रिस्पी भाजून झाल्यानंतर काढून घेतलं, पूर्ण तेल निथळून घेतलं आणि तेलाचं प्रमाण जास्त असल्यामुळे मी तेल कमी केलेलं आहे। इथे 2 पळी तेल ठेवलेलं आहे यामध्ये आणि मग जिरं मोहरी घातलं, छान तडतडून घेतलं की त्यामध्ये एक कांदा छान घालून घेतला, मध्यम चिरलेला आहे, जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही। कढीपत्ता घालून घेतला। कढीपत्ता जर डायरेक्ट तेलात घातला तर करपतो आणि त्याचा कलरही चेंज होतो, म्हणून मी कांदा टाकल्यानंतर किंवा टोमॅटो वगैरे आपण जे टाकणं ते टाकल्यानंतर टाकत असते। तेलासोबत फ्राय पण होतं छान आता। आणि मला बनवायची होती कारळची चटणी, तर पलीकडे मी 1 वाटी कारळ तव्यावरती फ्राय करून घेतलं। हे होते तोपर्यंत मंद आचेवरती छान फ्राय होते म्हटलं, सुगंध सुटला छान त्या कारळचा। मला अशा आदनमधनं चटण्या फार आवडतात, साहेबांनाही फार आवडतात। ठेचा संपला की नंतर करायची कारळची चटणी, कारळची चटणी संपलं की मग करायची शेंगदाण्याची, शेंगदाण्याची संपली की जवशीची, ओल्या सुक्या खोबऱ्याची, ती फार छान लागते। मग असं 15 दिवसाला करावंच लागते। 1 वाटी म्हणजे सगळ्यांना संपून जाते, मुलं टिफिनलाही नेतात कधी, आणि खिचडी वगैरे केली तर खिचडीवर टाकूनही फार मस्त लागते। बेसन भातासोबत तर फारच छान लागते, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। मी ह्याचाही व्हिडिओ अपलोड करेलच, मी काही कारळच्या चटणीचा व्हिडिओ अजून आपल्या चॅनलवरती टाकलेला नाही आहे। इथे कांदा फ्राय झाल्यानंतर मी टोमॅटो टाकून घेतलं, टोमॅटोही छान मॅश झालेला आहे। ते इथे तुम्ही मॅशरनी प्रेस करू शकता, पण मी मॅशर वगैरे काही घेतला नाही, चमच्याच्या साह्याने थोडंसं हलकं प्रेस करून, जास्त मॅश करायचं नाही आहे, थोडंसं उगं मिडियम मॅश केलेलं आहे। मॅश करून घेतल्यानंतर मी थोडं साईडला सरकवलं आणि त्याचं तेल निथळून घेतलं अलीकडे। मग यामध्ये टाकले 2 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद घातली, 1 चम्मच काळा मसाला घातलाय आणि 1 चम्मच येसूर घालून घेतलाय। येसूरनी भाजी छान अळून येते, म्हणजे जास्त प्रमाणात शेंगदाण्याचा कुटा वापरायची गरज नाही। यामध्ये कारळ भाजलेलं आणि मिक्सरला वाटून ठेवलेलं कायम कुठल्याही भाजीला कामी येतं, यामध्ये 1 हात चमचा ते घातलं तर खूप छान भाजी लागते। पण मुलं ते कारळ दिसलं की खात नाहीत, म्हणून मला नाही टाकता येत, नाही तर कारळची भाजी पण खूप छान होते। आमच्या गावीनं वांग्याची भाजीत वगैरे कारळ जास्त प्रमाणात टाकलं जातं, आपल्या फ्लॉवरची भाजी केली त्यामध्ये पण भाजीत जास्त टाकलं जातं ते कारळ। तर इथे मी ना फुलपात्रात पाणी घेतलं, 1 फुलपात्र, आणि यामध्ये 2 चम्मच मी येसूर घेतलेला आहे। मग हा येसूर फोडणीमध्ये घालून घेऊ, जेवढं तुम्हाला पातळ किंवा घट्ट हवं असेल तेवढं तुम्ही ठेवू शकता। तर इथे मला थोडं जास्त घट्ट वाटत आहे, तर म्हणून मी अजून 1 फुलपात्रावरून पाणी टाकलं आहे। छान व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, कारण येसूरच्या गाठी होतात, त्याला थोडंसं ढवळावंच लागणार आहे। तो सर्व डाळी मिक्स केलेला असतो ना, तिथे चवीनुसार मीठ टाकून घेतला आणि थोडासा मॅगी मसाला होता माझ्याकडे, तर मॅगी मसाला घालून घेतला थोडासा। मला आवडतो, कशातही मॅगी मसाला टाकायला आवडतो मला, तर थोडासा टाकलेला आहे। तर 1 चम्मच शेंगदाण्याचा कुट्टा घातला, ते पण मुलगी म्हणत होती की तू शेंगदाणे घातलेच नाहीस, म्हणून तिच्या याने 1 घातला मी चम्मच। तर मग आपण जे क्रिस्पी फ्राय करून घेतले होते ना शेंगा, तर त्या घालून घ्यायच्या। तर व्यवस्थित 1 मिनिटभर परतायचं फक्त, कारण आपण तर याला ऑलरेडी भाजीला उकळी काढून घेतलेली आहे आणि आपले शेंगा तर छान क्रिस्पी होईपर्यंत आपण तळूनच घेतलेले आहेत। तर इथे आपली भाजी झाली आहे रेडी। तर मुलंही खुश झाले की भाजी शिजवलेली नाही आणि क्रिस्पी दिसत आहे, तर फार मस्त झाली टेस्टला आणि एक थोड्या वेळात छान अळून आली होती। आता जरी पातळ दिसत असेल तर थोड्या वेळात मस्त अळून येते। तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कळवा, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन रेसिपीज आणि रेसिपी आपल्या ग्रामीण भागातल्या असतात, नवीनही रेसिपी मी ट्राय करतेच, पण जे आपल्या गावाकडे होतात त्या रेसिपीज जास्त माझ्याकडे असतात, तर नक्कीच शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।